मला खूप बरं वाटलं तुला बघून। माझी लाडाची चकू, वेडी मुलगी, पोहता येत नसताना असं कोणी प्रवाहात उतरतं का? हा, खूप बुडाली असतीस ना तू। पण तू वाचवलंस ना मला। पण लकुमाई, तू लकुमाई आहेस आणि नाही पण असं का वाटतंय मला? हो, कारण मी आणि लखुमाई बहिणी आहोत ना। मी कृष्णा म्हणजे कृष्णा माई? तुझी कृष्णा मावशी म्हण। पण मला सांग, स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात का उतरली होतीस? मग काय करणार, त्या सुभेदारीन काकूंनी माझी कळशी पाण्यात टाकली। पण सासूबाई म्हणाला की कळशी घेतल्याशिवाय परत यायचं नाही, म्हणून मी पाण्यात उतरले। ठके, ही घे तुझी कळशी। आता तुझ्या सासूबाई तुला ओरडणार नाहीत ना? मिटला ना घोर? हो। ठके, अशीच कायम हसत राहा। चला जा, आता घरी जा बघू। तुझं मन सदैव असंच निर्मळ राहते। संकट येतील पण तुझी भक्ती तुला तारून नेईल। सकू सुखरूप आहे ना? मग बस, सकूला भेटावं का? तिचं कौतुक करायला हवं। नाही, नको, आईला कळलं तर चिडेल ती। सकू सुखरूप आहे आणि तिला कळशी पण मिळाली, यातच सगळं आलं। कृष्णामाई कुठे गेली? दामू शेठ, हा बाबाजी तर मालकापेक्षा निघाला हो, वस्ताद म्हणतो मी। अय्यो, या पोटासाठी काय काय करायचं म्हणतो मी। कसं वाटतंय? गारगार वाटतंय की नाही दामू शेठ? ही देखा तूने, वडगा नहीं देखा रे। इथं नुसते लाडू पेढे जिलबी नाही मिळत,
इथं वशीकरण बी आहे आणि त्याबरोबर शुद्धीकरण बी. हे तुमच्यासारखे काम चुकार आहेत की नाही, त्यांना मिरचीची दोरी द्यायला लागते म्हणजे शुद्धीकरण होत. नाक, कान, डोळ, मेंदू, डोसका सगळ्याच शुद्धीकरण होत. बरोबर समधी काम पटापट करायला लागतात सगळी. चुकलो बाबाजी, चुकलो. एकाच चिमोरड्या कार्टीला थांबू नाही शकला रे तुम्ही. अरे आठ काय उपयोग आहे तुमचा? आठ नाही हो, नाही बाबाजी, नाही केलं आम्ही काम चुकारपणा म्हणतो मी. त्या सकू बरोबर ते चेटके चेटके आहे तो. तुम्हाला सांगतो आम्हाला दिसले हो 5 सकू. आणि म्हणून शेपूट घालून पळून आलात वायर. अरे नागोजीचे शिष्यात ना चटक्याला घाबरला वैरे. या असल्या गुन्ह्याला शिक्षा होणारच, मिरचीची दोरी मिळणारच. अजून हिची पूजा चाललीये काय ग? किती वेळ? आज कामाचा ढीक पडलाय, पटापट हात चालव की. अजून तुला भांडी सुद्धा घासायची आहेत. हे काय बोलतेस तू ताई? आणि कशी बोलतेस सकुशी? गुलाम आहे ती, आणि गुलामाला ही जीव असतो ना ग. तिचा जीव केवढा आणि तुम्ही वागताय कसं? रात्रभर रानातून एकटीनं चालून ते भयंकर दिव्य पार पाडले. देवळातले पुजारी सुद्धा काय म्हणाले ऐकलंच ना की नाही? पण त्याचं कौतुक सोडा, आपण मात्र थाटात बैलगाडीत बसलात आणि तिला मात्र परतीच्या वाटेनं चालत यायला लावलं. तिची कळशी त्या सुभेदार काकूनी बुडवली, त्याचाही राग तुम्ही सकूवर काढला. आता ती नदीवर जाऊन पाणी घेऊन आली, जीवावर उदार होऊन कळशी आणली. अजून तोंडात पाण्याचा घोट गेला नाहीये बिचारीस, आणि तू तिला ओरडतीयस. अजून भांडी घासायची आहेत म्हणून तिच्यावर हुकूम सोडतीयस. हे मला अजिबात आवडत नाही येत आहे. अगं जरा माणसासारखं वागा ग.